नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण एक नवीन पदार्थ बनवणार आहोत, ती म्हणजे सीताफळ रबडी। घरच्या घरी सीताफळ रबडी बनवणं हे खूपच सोपं आहे। चला तर मग बघूयात। यासाठी मी हे 2 लिटर दूध घेतलेलं आहे, ते आता मी तापवायला ठेवणार आहे। हे दूध आपण आटवून घेणार आहोत। साधारणतः निम्म म्हणजेच 1 लिटर पर्यंत आपण ते आटवणार आहोत। बारीक गॅसवरच आपण हे दूध आटवायचं आहे। उकळल्यानंतर जी साई येते ती आपण त्यातच मिक्स करून घेणार आहोत, कारण साईने त्याला छानसा असा घट्टपणा येतो, जसा आपल्याला रबडीला पाहिजे असतो तसा। असा छान कलर आलेला आहे, बऱ्यापैकी घट्टपणाही आलेला आहे। यात कॉर्नफ्लोअर घातलेलं नाहीये। यात आपण आता चवीनुसार साखर घालणार आहोत। सीताफळाचा गर गोडच असतो, यामुळे आपण अंदाजे साखर घालून घेऊयात। मी इथे साधारणतः पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। आणि यामध्ये आपण आता 1.5 छोटा चमचा इलायची पूड घालणार आहोत। जेव्हा पूर्णपणे दूध आटलेलं असतं तेव्हा साखर घालायची आहे। साखर घातल्यानंतर एक उकळी आली की आपण हा गॅस बंद करणार आहोत। मी हा 2 सीताफळाचा गर घेतलेला आहे। दूध पूर्णपणे गार झाल्यानंतरच हा गर त्यात घालायचा आहे। हा आपण थोडासा गर ठेवलेला आहे, त्यात आपण थोडी रबडी घालून त्याची पेस्ट करून घेणार आहोत, ज्यामुळे रबडीला अजून घट्टपणा येतो। हे आता मी ब्लेंडरने बारीक करून घेत आहे। ही पेस्ट झालेली आहे। आता आपण ही रबडीमध्ये मिक्स करून घेणार आहोत। अशी ही आपली सीताफळ रबडी तयार झालेली आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरच्या घरी नक्कीच ट्राय करून बघू शकता।
आणि कशी झाली आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपलं किचन या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.